श्री गणेशा श्री सरस्वती नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जन्मान्तस्य यतोऽन्वयादितरतः स्वार्थस्य विघ्नेश्वरात् तेने ब्रह्म हृदयादिकवये मुह्यन्ति यस्सुराय तेजो मृदा यथा यत्र सर्गो धाम्रास्वेन सदा निरस्तको सत्यं परं धीमहि। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्र समागत तिष्ठन्तमानन्दं परब्रह्मलिङ्गं भजे वसुदेव वसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर जय जय माखन चोर करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटशपत्रशब्देशया बालमुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तदेव गोविन्द दामोदर माधवेरि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सर्वे मिलित्वा
Radhe Radhe Ram Radhe
जय जय श्री राधे श्यामा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। शिव पार्वती पते हर हर महादेव। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरये नमः हरये नमः हरये नमः। परम मंगलमय श्रीमद् भागवत कथा पंढरीनाथ भगवान ज्यांच्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्व एकत्र आलो आहोत असे गौरी शंकर भगवान या ग्रामामधील सर्व ग्रामदेवता स्थानदेवता या सर्वांच्या चरणावर वंदन करतोय। सर्व गावकरी मंडळी, आयोजक मंडळी, कार्यकर्ता मंडळी, श्रोता मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, यजमान, धर्मपीठावर विराजमान माझे सहकारी बंधू हरिभक्तपरायण ईश्वरजी महाराज धारपुरे, हरिभक्तपरायण सुशीलजी महाराज पवार, हरिभक्तपरायण चेतनजी महाराज फुटाणे, हरिभक्तपरायण ओमजी महाराज राऊत, साऊंड ऑपरेटर हरिओमजी, या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतोय। गंगेच्या पवित्र तीरावर पक्ष्यांचा किलबिलाट अशा सुंदर अशा वातावरणात सुखताल क्षेत्रामध्ये सुरू असलेली ही कथा हजारो ऋषीमुनी कथेचा लाभ घेत आहे, आनंद घेत आहे। त्यामध्ये सुखदेवजी भगवान परीक्षितीला उपदेश करत आहे, कारण परीक्षितीच्या मनामध्ये मृत्यूचं भय आहे। ज्याच्याही मनामध्ये मृत्यूचं भय असेल त्याने श्रीमद भागवत कथेचं चिंतन करावं। मरणाच्या भीतीपासून मुक्त करणारी कथा जर कोणती असेल तर भागवत कथा। शुकदेवांनी परीक्षितीला मृत्यूच्या भीतीपासून दूर केलं म्हणजे काय केलं? 7 दिवस भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या त्या लीलांचे उदाहरणं दिली आणि 18,000 श्लोकांचं निरूपण केलं। राजा, मृत्यू हा कोणाला चुकत नाही, काळ हा कोणाला चुकत नाही। आणि मनामध्ये तुझ्या मृत्यूची भीती आहे, मृत्यूचं भय तुझ्या मनामध्ये आहे आणि या मृत्यूच्या भयामधून मुक्त होण्याकरता राजा तो श्रीमद भागवत कथा ऐकतोय। राजा, तुला ब्रह्मशाप झालेला आहे। ब्रह्मशाप नेती नेती ब्रह्मशाप कोणाचा खोटा झाला नाही आणि ब्रह्मशाप आजपर्यंत कोणाचा खोटा होणार नाही। तुझा मात्र खोटा होईल का? कारण तू श्रीमद भागवत कथा ऐकतोय। 7 दिवस कथा ऐकून ज्याचे धर्म अर्थ काम आणि मोक्ष जागृत होतात, ज्यांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष कळायला लागतं, तो जीव मृत्यूपासून मुक्त होतो, मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होतो।
श्रीमद भागवत कथा म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा संगम म्हणजे श्रीमद भागवत कथा. धर्म या शब्दाचा अर्थ होतो, धर्म या शब्दाची व्याख्या होतो, ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माच्या नीतीने, त्या धर्माच्या चाकोरीने, त्या धर्माच्या आचारसंहितेने चालणं त्याला धर्म म्हणतात. ज्या धर्मामध्ये जन्म झाला त्या धर्माच्या चाकोरीने चालावा. धर्म कशाला म्हणतात? प्रत्येकाने प्रत्येकावर प्रेम करावं, मानव जातीवर प्रेम करावं, जीवसृष्टीवर प्रेम करावं, सजीव सृष्टीवर प्रेम करावं, त्याला धर्म म्हणतात. धर्म त्याला नाही म्हणत जीवाची हत्या करणे, त्याला धर्म नाही म्हणत, तर जीवावर प्रेम करणे त्याला धर्म म्हणतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा धर्म कोणता आहे? देवाला प्रेम. देवाला काय पाहिजे हो? प्रेम पाहिजे देवाला. खरा धर्म कोणता आहे? प्रेमाचा खरा धर्म आहे. आणि देवाला सुद्धा प्रेम पाहिजे. आणि देवाला आपण प्रेमाचे आदान प्रदान कशामधून करत असतो? ही देवाला प्रेमाचे आदान प्रदान आपण सत्संगामधून करत असतो. हा जो सत्संग चालू आहे ना, हे देवासोबत आदान प्रदान चालू आहे. कशाचे आदान प्रदान चालू आहे? प्रेमाचे आदान प्रदान चालू आहे. त्याला धर्म म्हणतात. धर्म, अर्थ. आणि तुम्हाला एक सांगू, अर्थाशिवाय धर्म सुद्धा होत नाही. अर्थाशिवाय धर्म सुद्धा होत नाही. कारण अर्थाची आणि धर्माची सांगड आहे. जिथे धर्म कार्य येतं, जिथं धर्म येतं, तिथं अर्थ पाहिजे. अर्थ म्हणजे काय? पैसा. ज्या ज्या वेळेस धर्माला संरक्षण मोठमोठ्या राजांनी दिलं, त्या त्या वेळेस अर्थाचं सुद्धा, अर्थार्जन सुद्धा मोठमोठ्या राजांनी धर्मकार्य सुद्धा साठी करून दिलं. म्हणून धर्माशिवाय अर्थ नाही आणि अर्थाशिवाय धर्म नाही. आणि धर्म अर्थ दोन्ही साधत असताना काम मात्र सावध ठेवावा. धर्म अर्थ काम, कामावर प्रतिबंध ठेवावा. आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मोक्ष सुद्धा आपल्याला मोक्ष सुद्धा आपल्याला मिळवून घेणार आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्याला मोक्ष सुद्धा हवा आहे, मोक्ष सुद्धा प्राप्त झाला पाहिजे. मग त्याकरिता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारहीचा संगम जर कुठं असेल तर तो भागवत कथेमध्ये. आणि या चारही गोष्टी जर पाहायला जर कुठे मिळत असाल ना, तर ते महादेवामध्ये. चारही साधनांचं मेळ जर कुठं असेल ना, तर तो महादेवामध्ये. म्हणून महादेवाला चक्रवर्ती म्हटलेलं आहे. चक्रवर्ती का? शिवभोडा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. चक्रवर्ती म्हणजे काय? चक्रवर्ती म्हणजे गावचा सरपंच, वार्डातला मेंबर. चक्रवर्ती म्हणजे काय? राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे चक्रवर्ती झाला काय? भारताचा पंतप्रधान म्हणजे चक्रवर्ती झाला काय? जगाचा मालक म्हणजे काय? चक्रवर्ती झाला काय? नाही नाही. चक्रवर्ती कशाला म्हणतात? जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या तीनही, या चारहींचा मेळ ज्या ठिकाणी आहे त्याला चक्रवर्ती म्हणतात.
म्हणून महादेवाला चक्रवर्ती म्हटलं आहे. म्हणून सर्वात प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि आज त्या चक्रवर्तीचा काय आहे, काय असलं पाहिजे आज? हा सांगा बरं. आम्ही दरवर्षी महाशिवरात्री करतो, काय आहे आज? नाही माहिती. आज त्या महादेवाचा वेडिंग हॅपी ॲनिव्हर्सरी डे आहे ना. लक्षात ठेवजो, पुढच्या वर्षी आपल्याला करावं लागतं आहे ना. हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी वेडिंग, एंगेजमेंट नाही, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी डे म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे ना महादेवाचा. याच शिवरात्रीला महादेवाचं लग्न झालं होतं ना, म्हणून त्याला शिवरात्रीला म्हणजे रात्रीला लग्न झालं होतं महादेवाचं. आता शिवरात्री 2 वेळा शिवरात्री का आपण करतो आहे? शिवरात्रीला 2 वेळा प्रसंग असा आलाय की एक वेळा महादेवाचं शिवरात्रीला लग्न झालं म्हणून त्याचं स्मरण म्हणून आपण महाशिवरात्रीचं व्रत करतो. आणि एक वेळ असा आला होता की भगवान श्रीहरी विष्णू आणि ब्रह्माने याच शिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्मय लिंगाचं पूजन केलं होतं. म्हणून ती रात्र कोणती? तर महाशिवरात्रीची. याच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव ज्योतिर्मय लिंगामध्ये प्रकट झाले होते. याच महाशिवरात्रीच्या दिवशी ज्योतिर्मय महालिंगामध्ये प्रकट झाले होते. कारण ब्रह्मा आणि विष्णूमध्ये ज्यावेळेस वाद निर्माण झाला, ब्रह्मा म्हणे मी श्रेष्ठ आणि विष्णू म्हणे मी श्रेष्ठ, दोघांचाही श्रेष्ठत्वाचा वाद मिटवण्याकरता देवादिदेव महादेवाला अग्निस्तंभामध्ये म्हणजे ज्योतिर्मय लिंगामध्ये प्रगट व्हावं लागलं आणि दोघांचाही वाद क्षमावला आणि आपले सर्व अधिकार महादेवाने श्रीहरी विष्णूला देऊन टाकले याच रात्रीला. मी आजच्या रात्रीचं महत्व सांगतोय. याच रात्रीला भगवान विष्णूला महादेवाने आपले सर्व अधिकार देऊन टाकले आणि विष्णूने आपले अधिकार महादेवाला देऊन टाकले. म्हणून महादेवामध्ये आणि श्रीहरी विष्णूमध्ये भेद नाही आहे. दोघही एकामेकाच्या हृदयामध्ये राहतात. भगवान विष्णूच्या हृदयामध्ये महादेव राहतात आणि महादेवाच्या हृदयामध्ये भगवान विष्णू राहतात. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. एकाचे हृदयी, एकाचे हृदयी.
मग भगवान विष्णूच्या हृदयामध्ये महादेव आहे आणि महादेवाच्या हृदयामध्ये भगवान विष्णू आहे. दोघंही एकामेकाच्या हृदयामध्ये आहे. एक एकाचे हृदय विष्णुशम हृदय शिवा शिवस्य हृदय विष्णू. दोघंही एकामेकाच्या हृदयात. याच रात्रीला आजच्या रात्रीचं सांगतोय तुम्हाला मी. याच आजच्या रात्रीला भगवान महादेव यांचा रंग सावळा होता, तर आजच्याच रात्रीला ते गोरे पडायला लागले. ही आजची रात्र काही साधारण नाही आहे. भगवान महादेव सावळे होते पण आज गोरे पडायला लागले. का गोरे पडले आजच्या रात्रीला सांगू का गोरे पडले? सावळ्या लोकांसाठी फार उपयोगाचं आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णूने आपला रंग महादेवाला दिला. भगवान श्रीहरी विष्णू हे गोरे होते, पण भगवान श्रीहरी विष्णूने आपला रंग महादेवाला दिला. आणि महादेव सावळे होते, तर महादेवाने आपला सावळा वर्ण भगवान श्रीहरी विष्णूला दिला. म्हणून महादेव गोरे पडायला लागले आणि भगवान श्रीहरी विष्णू सावळे झाले. एकामेकाचे रंग एकामेकाला दिले. कारण विष्णूच्या हृदयात महादेव असल्यामुळे महादेवाचा रंग विष्णूला प्राप्त झाला आणि महादेवाच्या हृदयामध्ये विष्णू असल्यामुळे विष्णूचा रंग महादेवाला प्राप्त झाला. मग गोरं जर पडायचं असेल ना, तर एक काम करा. आपल्या हृदयात कोण पाहिजे? भगवान विष्णू पाहिजे. आपल्या हृदयात कोण पाहिजे? गोपाल कृष्ण पाहिजे. त्यावेळेस आपण गोरं पडू. आणि गोरं पडणे म्हणजे काय? गोरं पडणे म्हणजे मन स्वच्छ होणे, मन निर्मळ होणे. तुका मने चित्त करा रे निर्मळ. मन निर्मळ करणे म्हणजे माणूस स्वच्छ होतो. स्वच्छ होतो म्हणजे पांढरा होतो. पांढरा होतो म्हणजे गोरा होतो. आजच्या रात्रीला आपलं जे मन आहे ना, श्रीहरी विष्णू रूपी साबणीने धुवून टाका. श्रीहरी विष्णू रूपी साबणीने मन स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही आजची रात्र. आणि ज्यावेळेस आजच्या रात्रीला भगवान महादेव ज्योतिर्मय लिंगामध्ये प्रगट झाले, तेव्हापासून आपण ज्योतिर्मय लिंगाचं पूजन करतो. म्हणजे महादेवाच्या शिवलिंगाचं तेव्हापासून आपण पूजन करतो. भगवान श्रीहरी विष्णूने आणि ब्रह्माने महादेवाला विचारलं, प्रभू आम्हाला तुमचं पूजन करायचं आहे. महादेवाने सांगितलं, तुम्हाला माझं पूजन जर करायचं असेल ना, तर मी ज्योतिर्मय लिंगामध्ये प्रगट होतो. आणि ज्योतिर्मय लिंगामध्ये प्रगट झाले. खालचा जो आकार होता तो गोमुखाचा आणि वरचं जे लिंग होतं त्याला म्हणतात ज्योतिर्मय लिंग. म्हणून आजच्या रात्रीला, दिवसाला नाही, शब्द लक्षात घे जा, आजच्या रात्रीला 12 नंतर जो कोणी महादेवाचं पूजन करतो त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. आजच्या रात्रीला 12 नंतर बरं, शिवपुराणामध्ये असंही सांगितलं आहे की आजच्या रात्रीला 12 नंतर जो कोणी 1111 बेलाची पानं महादेवाला वाहतो त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतात. आणि ते महादेव कुठे राहतात? कैलासावर राहतात. कैलास के निवासी नमो बार बार. कैलास के निवासी, कैलास के निवासी, नमो बार बार हूँ मैं कैलास के निवासी, नमो बार बार हूँ आयो चरण बिहारी, आयो चरण बिहारी, तार तार हो
महादेवाचं रात्रीला पूजन करावं, रात्री 12 नंतर पूजन करावं. आणि आजची दिवस जागराची आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी जागर सांगितलेलं आहे. आणि मला तर असं वाटतं का आता आपले शकरकंदाचं आजपासून संपलं ना, मग काही हरकत नाही 1 वाजेपर्यंत कथा करायला, 2 वाजेपर्यंत. बर, पण जागरण करावं लागेल रात्री आज, कारण महादेवाला रात्री 12 नंतर बेल व्हायचे 7च्या दिवशी. त्याच महादेवाचं नाव जरी घेतलं ना तर मनामध्ये काम सुद्धा राहत नाही. मनामध्ये जी कामवासना आहे ना, ती कामवासना जर पळवायची असेल ना, दूर करायची असेल ना, तर भगवान भोलेनाथांचं नाव आपल्या जिभेवर असावं. कारण असं म्हणतात, वाची वदता शिवनाम तया नबादी क्रोधकाम. अहो, महादेवाचं नाव जरी घेतलं ना तर कामदेव थांबत नाही. महादेवाचं नाव जरी घेतलं तर कामदेव थांबत नाही. आणि जर प्रत्यक्ष जर महादेव जर प्रगट झाले आणि कामदेव राहणार आहे काय, काम राहणार आहे काय? मग शुकाचार्य परीक्षितीला सांगायला लागले, राजा, महादेवाचं नाव जरी घेतलं ना तर मनामध्ये काम राहत नाही, वासना राहत नाही, विकार राहत नाही. महादेवाचं नाव जरी घेतलं ना तर मन हे निर्विकार होतं. आणि जिथे प्रत्यक्ष महादेव असेल त्या ठिकाणी काम थांबत सुद्धा नाही. सुखदेवजी भगवान विचारायला लागले, महादेव ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी काम का थांबत नाही? प्रसंग तो सांगायला लागले शुकाचार्य परीक्षितीला. कामदेवाला महादेवाने जाळून भस्म केलं आणि त्यानंतर काय झालं सांगतो. पण कालचा प्रसंग, भगवान गोपाल कृष्णाने करंगडीवर गोवर्धन धारण केला. कोण्या हाताच्या करंगडीवर गोवर्धन धारण केला? डाव्या हाताच्या करंगडीवर गोवर्धन धारण केला. काऊन उजव्या हाताच्या करंगडीवर नाही करता आला असता का? डाव्या हाताच्या करंगडीवर. मला तुम्ही सांगा, जे लोक उजव्या हाताने काम करतात त्यांच्या डाव्या हातामध्ये ताकद असते का? नाही करत. जे डावखुरे लोक असतात त्यांच्याकडून उजव्या हाताने जमत नाही. पण सहसा कामं आपण 90% उजव्या हातानेच करतो, डाव्या हाताने करत नाही. आणि डाव्या हाताने आपल्याला जमत सुद्धा कामं नाही. मग मला तुम्ही सांगा, उजव्या हातामध्ये उजव्या बाहूमध्ये ताकद आहे की डाव्या बाहूमध्ये ताकद आहे? आपल्या जे उजव्या हाताने काम करतात ते उजव्या बाहूमध्ये ताकद आहे. त्यापेक्षा डाव्या बाहूमध्ये आपली ताकद कमी आहे. मग एखाद्याचं चॅलेंजर आपण स्वीकारलं तर येतं काम मेरे दाये हात काय, डाव्या हाताचा खेळ आहे माझा हात आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे अगदी सोपं काम आहे. इंद्राने चॅलेंज केलं परमात्माला, इंद्रा तू पाऊस पाडतो काय? बघ, हे काम माझ्या डाव्या हाताचं आहे, बघ मी कसं सर्वांचं रक्षण करतो. म्हणून डाव्या हाताचं नाही, डाव्या हाताची करंगडी. डाव्या हातातच ताकद नाही तर डाव्या हाताच्या करंगडीत ताकद असेल काय? बरं, ज्या करंगडीत ताकदच नाही आहे त्या करंगडीला कामी लावलं की ताकद आहे का? ह्या करंगडीत ताकद आहे का? करंगडीत आपण कोणतंही कार्य करतो त्यावेळेस करंगडी समोर करतो का? नाही करत. हिच्यामध्ये ताकदच नाही आहे. ही करंगडी फक्त एकाच कामाची आहे. कोण्या कामाची? कट्टी मट्टी गार गुट्टी निंबाचा पाला. तुमच्याकडे करतात का? 12 महिने बोलाचं काम नाही करतात का तुमच्याकडे? नाही करत कट्टी. नाही तर मग ती करंगडी एका कामाची आहे. गुरुजी का बे आता आला बस तिथं. 5 बोटाचे 5 काम आहे. कोणते कोणते काम आहे 5 बोटाचे? याही बोटाचं काम आहे. तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा, अंगुष्ठा. 5 बोट आहे हे. आणि 5 बोटांचे 5 काम आहे. याचं कोणतं काम आहे? तर्जनीचं. कोणतं काम आहे तर्जनीचं? लोकांना चुना लावणे, नाही तर दुसऱ्याच्या इकडे बोट दाखवणे. तो मी नव्हेच. नाही तर मोबाईलवर असं करणे. मला आता कळलं का या बोटाचं काम कोणतं आहे.
ज्यावेळेस पासून स्मार्टफोन आले त्यावेळेस पासून कळलं की या बोटाचं काम हे असं असं करायचं आहे. या बोटाचं कोणतं काम आहे? विठोबा दंतमंजन करणे. या बोटाचं कोणतं काम आहे? गंध लावणे. या बोटाचं कोणतं काम आहे? ज्याचे घेणे त्याला देणे नाही, तो मागायला आला तर अंगठा दाखवणे. नाही तर अंगठा द्या, राशन घ्या. 5 बोटांचे 5 काम आहे बरं. आणि त्यातलं करंगळी, करंगळी हे कुठेच कामी पडत नाही. पण तरी या करंगडीला या 4 बोटांनी कधी सोडलं नाही. हे 5 बोट म्हणजे काय? 5 भाऊ आहे. हे 5 बोट म्हणजे काय? अख्खं गाव आहे. समजा अख्खं गाव आहे 5 बोट म्हणजे. ज्यावेळेस सुखाचा प्रसंग येतो ना त्यावेळेस हे 4 भाऊ एकत्र येतात आणि करंगळीला सुद्धा एकत्र आणतात. सुखाचा प्रसंग म्हणजे केव्हा? ज्यावेळेस भोजनाचा प्रसंग येतो त्यावेळेस करंगळी ही बाजूला नसते. करंगळी ही 4 भावांसोबत असते. बघा, लहान आहे, काही कामाची नाही, पण तिला एकटीला नाही टाकलं, तिला सोबत घेऊन चाललं. करंगडी म्हणजे काय? एक लहान भाऊ आहे, पण त्या करंगडीला एकटं नाही सोडलं, तिला सुद्धा जवळ घेतलं. केव्हा? भोजनाच्या वेळेस, म्हणजे सुखाचा प्रसंग येतो त्याही वेळेस करंगडी सोबत असते. हे 5 भाऊ एकत्र असतात. आणि दुःखाचा प्रसंग येतो ना त्याही वेळेस हे 5ही भाऊ एकत्र असतात. केव्हा 5 भाऊ एकत्र असतात? हे 4 बोट असे होतात आणि अंगठा जो आहे तो अंगठा ह्या 4ही बोटांना सांभाळतो. आणि मग काय झालं? आता काय झालं? बोला ना, काय झालं? मुष्टी झाली ना. आता काय झाली? आता हे मुठ्ठी झाली. काय मजाला आहे हो, समोरचा माणूस आपल्याकडे डोळे वटारून पाहिजे म्हणून यक्का भोकीत नाक फोडून थांबेल का तो आपल्याजवळ? नाही थांबत. म्हणजे ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस हे 5 भाऊ एकत्र असतात आणि सुख असतं त्याही वेळेस हे 5 भाऊ एकत्र असतात. अगदी तसंच गावामध्ये सुख असेल किंवा कुटुंबामध्ये सुख असेल त्याही वेळेस कुटुंबाने एकत्र यावं. गावातल्या लोकांनी सुखाच्या प्रसंगामध्ये एक यावं आणि ज्यावेळेस दुःखाचा प्रसंग येतो त्याही वेळेस एकत्र यावं. हे ह्या 5 बोटांजवळून शिकावं. धर्मात्माने डाव्या हाताच्या करंगडीवर गोवर्धन धारण केला आणि इंद्राचं गर्व हरण केलं. पुढे शुकाचार्य सांगतात, महादेवाचं नाव जरी घेतलं तर काम मनामध्ये राहत नाही. परीक्षिती म्हणतोय, मला कृपा करून प्रसंग सांगा. त्यावेळी सुखदेवजी भगवान सांगायला लागले, महादेवाने कामाला जाळून भस्म केलं आणि तोच काम भगवान गोपाल कृष्णाच्या घरी विवाह झाल्यानंतर रुक्मिणीचा आणि गोपाल कृष्णाचा तोच काम प्रद्युम्न म्हणून जन्माला आला. महादेवाच्या सावलीतही काम थांबत नाही. महादेवाच्या सावलीतही काम थांबत नाही. त्याकरता महारास लीलेचं वर्णन करायला लागले शुकदेवजी भगवान. आणि जिथे रासलीला आहे, रासलीला जिथे असेल आणि महादेव नसेल तर रासलीला सुद्धा पूर्ण होणार नाही. म्हणून भगवान महादेवाला गोपाल कृष्णाला रासलीले करता बोलवावं लागलं. कारण गोपाल कृष्णाला माहिती होतं की कामावर मला विजय मिळवता येत नाही. कामावर विजय मिळवणारी एकमेव देवता जर कोणती असेल ना तर ती महादेव. सुखदेवजी भगवान प्रसंग हा सांगायला लागले, ज्यावेळेस कात्यायनीचं व्रत गोपिकांनी पूर्ण केलं, कात्यायनीच्या व्रताचं फळ द्यायचं होतं गोपिकांना, त्यावेळेस परमात्माने सांगितलं की तुम्हाला ते फळ आज देणार नाही, शरद पौर्णिमेच्या रात्रीला देईल. गोपिकांना शरद पौर्णिमेची रात्र का सांगितली? कारण एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे होते परमात्माला. एक गोपिकांचा व्रत त्याचं फळ द्यायचं होतं आणि दुसरं कामदेवाने चॅलेंज केलं होतं भगवान गोपाल कृष्णाला. म्हणे, कृष्णा मला तुझ्यासोबत युद्ध करायचं. गोपाल कृष्ण म्हणे, तुझी जिरलीच नाही का? एक वेळा महादेवानं तू जाळून भस्म केलं, जिरलीच? काही लोकांची जिरतच नाही ना.
जिरतच नाही. तोंड करे बाता और टिंब टिंब खाए लाता, जिरतच नाही. अब मार बला लाता खाऊनच राहिला. समजून घ्या कोणाचे शब्द आहे. मग तशी कामदेवाची जिरली नाही. म्हणे गोपाल कृष्ण म्हणे ठीक आहे, मी तयार आहे तुझ्यासोबत युद्ध करायला, पण तसं नाही म्हणे देवा. तुझ्यासोबत असंख्य स्त्रिया असल्या पाहिजे. मला महादेवाने त्यावेळेस जाळून भस्म केलं ज्यावेळेस महादेव एकटे होते म्हणून मला जाळून भस्म केलं. महादेवासोबत जर सती असती किंवा पार्वती असती किंवा कोणती स्त्री असती तर महादेवाची काय मजाल की मला जाळून भस्म केलं असतं. माझा काम बाण महादेवावर चालला असता. म्हणे देवा तुझ्यासोबत असंख्य स्त्रिया असल्या पाहिजे, त्याच वेळेस मी तुझ्यासोबत महारास करणार, आपलं तुझ्यासोबत युद्ध करणार. गोपाल कृष्ण म्हणे ठीक आहे. म्हणे केव्हा तू माझ्यासोबत युद्ध करणार. म्हणे देवा तुम्ही सांगा. परमात्मा म्हणे एक काम कर, दिवस तू निवड, जागा तू निवड, वेळ तू निवड. कामदेवाने विचार केला शरद पौर्णिमेची रात्र. कारण पौर्णिमेच्या रात्रीला मन हे चंचल असतं. जेवढं दिवसाला मन चंचल नसतं ना त्यापेक्षा काही पटीने मन रात्रीला चंचल असतं. इतरत्र रात्रीला जेवढं मन चंचल नसतं तेवढं मन ही पौर्णिमेच्या रात्रीला मन चंचल असतं. का? कारण मनाची देवता ही चंद्र आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ही पूर्णाकृती असते म्हणून मन पौर्णिमेच्या रात्रीला चंचल असतं. नेमकी त्याच दिवशी पौर्णिमेच्या दिवशी भोंगे जे असतात ती अंडी घालतात, फुलपाखरू असतात ती अंडी घालतात. त्याच वेळेस छोटे छोटे जे किडे आहे हे आपल्या फसलवर जन्म घेतात. म्हणून सहसा शेतकरी लोक अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी स्प्रे करतात आपल्या शेतामध्ये. त्याचं एकमेव कारण प्रजनन क्रिया ही पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत ही प्रजनन क्रिया चालत असते फुलपाखरांची. म्हणून कामदेवाने सांगितलं की पौर्णिमेची रात्र. कोणत्या पौर्णिमेची रात्र? आणि शरद पौर्णिमेची रात्र. शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा जी आहे ना त्या पौर्णिमेची रात्र. शरद पौर्णिमेची रात्र का? कारण नद्यांना पाणी येतं, नद्यांचं पाणी हे गढूळ असतं आणि पाणी स्वच्छ होऊन जातं, आकाश निरभ्र असतं, फुलपाखरी अंडी घालतात, मन हे चंचल असतं. म्हणून शरद पौर्णिमेची रात्र निवडली. शरद पौर्णिमेची रात्र म्हणजे केव्हाची रात्र? शरद ऋतू केव्हा येतो? केव्हा येतो शरद ऋतू? कोण सांगू शकतं का? शरद ऋतू अश्विन महिना आणि कार्तिक महिना या 2 महिने मिळून शरद ऋतू. अश्विन महिन्यामधली पौर्णिमा, अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला येणारी काय म्हणतात? शरद पौर्णिमा. ती शरद पौर्णिमेची रात्र. आणि याच अश्विन महिन्यातल्या पौर्णिमेला आपण आणखी एक नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे? कोणतं नाव दिलं आहे? कोजागिरी पौर्णिमा. त्या दिवशी आपण काय करतो? दूध आटवतो, दुधाची बासंदी करतो. पण त्या दिवशी आपण दुधाची बासंदी करतो. त्या दुधाच्या बासंदीला आपण बासंदी म्हणतो काय? नाही म्हणत. तिला आपण काय म्हणतो? कोजागिरी म्हणतो. का कोजागिरी म्हणतो? कारण त्या दिवशी रात्री 12 वाजता दूध हे तापवावं लागतं आणि त्याची बासंदी करून त्या दुधामध्ये चंद्राची किरणं घ्यावी लागतात. आणि त्या पौर्णिमेच्या रात्रीला जर दुधामध्ये जर चंद्राची किरणं जर घेतली ना ते दूध राहत नाही, ते दूध अमृत बनतं. म्हणून त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दुधाला विशेष महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दुधाला हे विशेष महत्व आहे. आणि ती कोजागिरी पौर्णिमेची रात्र त्यावेळेस मन चंचल असते. म्हणून त्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला मन हे चंचल असल्यामुळे स्थिर करण्याकरता आपल्याला ते दूध प्राशन करावं लागतं. भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं कामदेवाला शरद पौर्णिमेची रात्र. आणि शरद पौर्णिमेच्या रात्रीला मी तुझ्यासोबत युद्ध करणार आहे. म्हणे ठीक आहे. पण भगवान गोपाल कृष्णाने विचार केला मी चॅलेंज तर स्वीकारलं पण मी हे चॅलेंज पूर्ण करू शकत नाही. कारण मी कामावर विजय मिळवू शकत नाही. कामावर विजय मिळवणारं एकमेव दैवत जर कोणतं असेल ना तर ते म्हणजे भगवान महादेव. आणि महादेवाला बोलावल्याशिवाय
ही रासलीला पूर्ण होणार नाही, मला गोपिकांचं व्रत सुद्धा, त्या व्रताचं फळ सुद्धा द्यायचं आहे आणि कामदेवाचं चॅलेंज सुद्धा पूर्ण करायचं आहे. म्हणून शरद पौर्णिमेच्या रात्रीची गोपाल कृष्ण वाट पाहायला लागले आणि गोपिका सुद्धा वाट पाहायला लागले शरद पौर्णिमेच्या रात्रीची. हळूहळू 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 शरद पौर्णिमा यायला लागली, अश्विन महिना यायला लागला आणि अश्विन महिन्याची पौर्णिमा. आणि त्या रात्रीला भगवान गोपाल कृष्ण मधुवनामध्ये गेले. भगवान गोपाल कृष्ण त्या रात्रीला मधुवनामध्ये गेले आणि मधुवनामध्ये गेल्यानंतर भगवान गोपाल कृष्ण विचार करायला लागले की माझ्या गोपिकांना मी वचन दिलं होतं की माझ्या गोपिकांना मी माझ्यामध्ये समाविष्ट करून घेणार. गोपिकांना मी वचन दिलं होतं की मी तुम्हाला तुमच्या व्रताचं फळ देईल. पण भगवान गोपाल कृष्ण मधुवनामध्ये गेले आणि मधुवनामध्ये गेल्यानंतर राधेची आठवण यायला लागली. कारण जोपर्यंत राधा नाही तोपर्यंत रास सुद्धा पूर्ण नाही. आणि रासलीला म्हणजे काय आहे? रासलीला म्हणजे काय आहे? रासलीला म्हणजे हा सुद्धा एक भक्तीचाच प्रकार आहे. महारास म्हणजे काय आहे? हा सुद्धा एक भक्तीचाच प्रकार आहे. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी राधेला बोलावं लागणार आहे, कारण राधा आल्याशिवाय महारासलीला नाही. म्हणून या रासलीलेमधून काय संपन्न होणार आहे? तर भक्तीचं फळ मिळणार आहे. निकलेगा तेरी भक्ती का परिणाम. म्हणून आपल्याला राधेला बोलावं लागणार आहे. चला आता आपण राधेला बोलवू. या रासलीलेचं फळ काय मिळणार आहे? निकलेगा तेरी भक्ती का परिणाम, मेरे घर भी आएंगे घनश्याम. तू याद कर फरियाद कर, तू याद कर फरियाद कर. वृंदावन कहाँ दूर है, बरसाना अब कहाँ दूर है. तेरी नजर का कसूर है. राधे राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल श्याम, राधे राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल श्याम आएंगे. जोपर्यंत राधेचं नाव घेणार नाही तोपर्यंत रासलीलेमध्ये परमात्मा सुद्धा येणार नाही. राधेचं नाव सर्वांनी टाळ्या वाजवा आणि राधेला बोलवा.
राधा जर आली रासलीलेमध्ये तर घनश्याम मात्र जरूर येणार. आणि कोणी जर आपल्यामध्ये जर राधा जर असेल तर त्या राधेने इथे यावं. कशा करता? भगवान गोपाल कृष्णाला बोलावण्याकरता. या एखादी राधा असेल तर लाखों में किसी एक को चुनते हैं और अंदर की आवाज को सुनते हैं. सर्वांना रासलीलेमध्ये बोलवत नाही. लाखों में किसी एक को, और लाखों में एक कौन है? हमारी राधा रानी है. बोल राधा रानी सरकार की जय हो. और जिसको भी रासलीला के अंदर जाना है ना, बस अपने आप को राधा समझो, अपने आप को भगवान श्री हरि गोपाल कृष्ण की सखा समझो, प्रिया समझो, प्राण प्रिय
प्रक्रिया समझो, जो कुछ समझना है भगवान गोपाल कृष्ण की समझो। तो भगवान भी अपने को चुनेंगे किस लिए? रास लीला में आने के लिए। लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं। लाख किसी के और को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं। लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं। बस आपल्या अंतरंगातली आवाज आज राधा राणीने ऐकली पाहिजे आणि राधा राणी आज या खाप्यामध्ये आली पाहिजे। आणि काय करावं लागेल? तिला फरियाद लावावं लागेल, अर्जी करावी लागेल राधा राणीला। तो कौन कौन करना चाहता है? राधा रानी सरकार के दरबार में अपनी अपनी अर्जी कौन कौन लगाना चाहता है? लगाना चाहते हैं ना? बस थोड़ी देर रुक जाओ, राधा रानी आएंगी। तो अब सबको राधा रानी के संग में झूमना है, नाचना है। जब राधा रानी आएंगी तो लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं। लाखों को किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनाते हैं। लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं। तो क्या करना पड़ेगा? बस याद कर, फरियाद कर, याद कर, फरियाद कर। या जीवना तू बर्बाद कर, ना यूना जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे। राधे राधे बोल श्याम आएंगे, राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल श्याम आएंगे। राधे राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल श्याम आएंगे। यदि सबकी फरियाद, यदि सबकी अर्जी अगर राधा रानी तक पहुंच गई होगी तो राधा रानी जरूर आएगी और अपने भक्ति का परिणाम जरूर निकलेगा। निकलेगा तेरी भक्ति का परिणाम, इस खापा में भी आएंगे घनश्याम। बस याद कर, फरियाद कर, यूं जीवन ना बर्बाद कर, बीते दिन लौटने आएंगे। राधे राधे बोल श्याम आएंगे, राधे राधे बोल श्याम आएंगे। म्हणून भगवंताला रासलीलेमध्ये प्रवेश करण्याकरता राधेला बोलावं लागणार आहे। राधेशिवाय परमात्मा सुद्धा रासलीलेमध्ये येणार नाही। ज्यावेळेस राधा ही वृंदावनातल्या मधुवनामध्ये आली त्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण सुद्धा मधुवनामध्ये आले आणि सुंदर अशी बासरी वाजवायला लागले। बासरी कोणाकरता वाजवायला लागले? भगवान गोपाल कृष्णाने विचार केला, माझी राधा तर या ठिकाणी आली आहे, पण मी माझ्या गोपिकांना वचन दिलं होतं की तुमच्या व्रताचं फळ मी तुम्हाला नक्कीच देईन शरद पौर्णिमेच्या रात्रीला। आज त्या व्रताचं फळ मला द्यायचं आहे, मग माझ्या गोपिकांना या ठिकाणी बोलवायचं आहे। म्हणून बोलवण्याकरता भगवान गोपाल कृष्णाने बासरी वाजवायला सुरुवात केली। बंसी वाले हो मुरली वाले, बंसी वाले हो मुरली वाले, बंसी वाले हो मुरली वाले, बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुझे
महारासलीचा प्रसंग आहे. आणि महारासलीला कशाला म्हणतात? जीव आणि शिवाचं ज्या ठिकाणी मिलन आहे त्याला महारासलीला म्हणतात. ज्या ठिकाणी आत्मा आणि परमात्मा या दोघांचं ऐक्य होते त्याला महारासलीला म्हणतात. म्हणून महारासलीलेमध्ये जीव आहे आणि शिव सुद्धा आहे, आत्मा आहे आणि परमात्मा सुद्धा रासलीलेमध्ये आहे. महारासलीलेमध्ये फक्त स्त्रियांना प्रवेश आहे, पुरुषांना प्रवेश नाही. जर महारासलीलेमध्ये पुरुष जर नसेल याचा अर्थ हा आहे की महारासलीलेमध्ये अश्लीलता नाही आहे, कामसुखाचं वर्णन महारासलीलेमध्ये नाही आहे. आणि काही लोक महारासलीला हा शब्द, पत्रकार लोक त्या प्रेसमध्ये छापतात, अमक्याची महारासलीला. अरे महारासलीला हा पवित्र शब्द आहे, जीवाचं आणि शिवाचं मिलन आहे, आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन आहे. आणि तुम्ही महारासलीला हा शब्द कुठेही छापता. पवित्र शब्द आहे महारासलीला. बरं, महारासलीलेमध्ये अश्लीलता नाही आहे, कामसुखाचं वर्णन नाही आहे. महारासलीला कोण सांगून राहिलाय? महारासलीला शुकदेवजी भगवान सांगून राहिले. आणि शुकदेवजी भगवान कोण आहे? अरे वैरागी आहे, ब्रह्मनिष्ठ ऋषी आहे, स्वतः करता काही कमावलं नाही, एका जागेवर कधी थांबत नाही, ब्रह्मनिष्ठ आहे. शुकदेवजी भगवान असे ऋषी आहे की त्यांना स्त्री आणि पुरुष भेदच माहिती नाही. नारदाचा आणि शुकदेवांचा वाद निर्माण झाला. नारद म्हणे आपल्या दोघा श्रेष्ठ कोण? शुकदेव म्हणे आपल्याला श्रेष्ठ कोण ठरवता येत नाही, चला आपण जनकपुरीला जाऊ, जनकाला विचारू. जनकपुरीला गेले, जनकाला विचारलं आमच्यामध्ये दोन ऋषींमध्ये श्रेष्ठ कोण आहे? जनक म्हणे तुम्ही दोघंही ब्रह्मनिष्ठ आहे, दोघंही वैरागी आहे, दोघंही संन्यासी आहे, दोघांनी जीवनात कोणाच कमावलेलं नाही आहे, दोघंही परमात्माचं नाव घेत त्रिभुवनामध्ये फिरता. मी काय ठरवावं तुमच्यामध्ये कोण ब्रह्मनिष्ठ आहे, कोण श्रेष्ठ आहे? त्या ठिकाणी सुनैना होती, जनक राजाची पत्नी त्या ठिकाणी आली आणि सांगितलं की मी तुमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे ठरवणार आहे. सुनैनाने काय केलं? शृंगार गृहामध्ये गेली, सुंदर शृंगार करून आली आणि दोघांनाही पाळण्यामध्ये बसायला लावलं आणि दोघांच्या मधामध्ये सुनैना येऊन बसली. नारदाने पाहिलं आपल्या बाजूला कोणीतरी स्त्री येऊन बसलेली आहे. नारदाच्या मनामध्ये संकोच निर्माण झाला, कोणीतरी स्त्री आपल्या बाजूला बसलेली आहे. म्हणून नारदजी महाराज थोडेसे बाजूला सरकले. पण शुकदेवांना मात्र माहितीच नव्हतं की आपल्या बाजूला स्त्री आहे की पुरुष आहे. शुकदेवांना एवढंच माहिती होते की फक्त आपल्या बाजूला एक जीव बसलेला आहे. शुकदेवांना स्त्री आणि पुरुष हा भेदच नाही. सुनैनाने झट निर्णय देऊन टाकला, तुमच्यामध्ये श्रेष्ठ जर कोण असेल ना तर शुकदेवजी भगवान श्रेष्ठ आहे. का? कारण त्यांना स्त्री आणि पुरुष हा भेदच माहीत नाही. आणि स्त्री आणि पुरुषाचा भेद नारदा तुझ्यामध्ये आहे. मग ते ब्रह्मनिष्ठ ऋषी मला तुम्ही सांगा की भागवत कथेमध्ये कामसुखाचं वर्णन करणार आहे, भागवत कथेमध्ये कामसुखाचं वर्णन करणार आहे ते. बरं ऐकणारा कोण आहे? 7 दिवसात ज्याचं मरण आहे तो ऐकणार आहे. ज्याचं मरण 7 दिवसात ठेवलेलं आहे त्याला कामसुखाचं वर्णन गोड लागेल का? गोड लागेल का त्याला कामसुखाचं वर्णन? नाही गोड लागणार. मला तुम्ही सांगा, उद्या जर एखाद्याला फाशी होणार आहे त्याला जर म्हटलं की आज पुरणाच्या पोळीचं जेवण घे बाबा, त्याला पुरणाची पोळी गोड लागेल का? नाही गोड लागणार. अगदी तसंच परीक्षित ऐकणारा आहे, ज्याचं मरण 7 दिवसात आहे तो ऐकणारा आहे. आणि सांगणारा कोण आहे? श्रेष्ठ आहे. म्हणून सांगणाराही श्रेष्ठ आहे, ऐकणाराही श्रेष्ठ आहे. म्हणून महारासलीलेमध्ये कामसुखाचं वर्णन नाही, अश्लीलता महारासलीलेमध्ये नाही आहे. आणि रासलीलेमध्ये पुरुषांना प्रवेश नाही आहे, फक्त त्या ठिकाणी स्त्रियाच आहे. आणि रासलीलेमध्ये पुरुषांना जर जावं लागत यायचं असेल ना तर स्त्री बनून यावं लागतं. तुम्हाला जर यायचं असेल तर घरी जा आणि आपापल्या बायकाईच्या साड्या काढा आणि साड्या घालून या. जर यायचं असेल रासलीलेमध्ये, मी तुम्हाला नाही म्हणत बरं, कारण देव, इंद्र, चंद्र, अग्नी हे सर्व रासलीलेमध्ये आले पण स्त्रीचा वेश धारण करून आले. मोठमोठे ऋषी मुनी रासलीलेला आले, स्त्रीचा वेश धारण केला आणि रासलीलेमध्ये आले, स्त्री बनून आले. अहो नारदजी महाराज ते सुद्धा नारदाची नारदी बनून आले, स्त्री बनून आले.
म्हणून आता रास लीलेला प्रारंभ होणार आहे. म्हणून परमात्मा आहे बासरी वाजवून एका एका गोपिकेला बोलवायला लागले. परमात्माने सुंदर अशी बासरी वाजवली आणि एक गोपिका आपल्या बाळाला स्तनपान करत होती. ज्यावेळेस स्तनपान करत होती ती देहभान विसरली. ती स्तनपान करत होती. तिला वाटलं की माझ्याकरता माझा कृष्ण बासरी वाजवत आहे. म्हणून आज ती गोपिका देहभान विसरली. चला मला रास लीलेला जायला पाहिजे, माझा कृष्ण बासरी वाजवत आहे. म्हणून तिने काय केलं, आपल्या बाळाला शिंक्यावर ठेवलं आणि शिंक्यावरचं दही घेतलं, दह्याचं मडकं घेतलं आणि दह्याचं मडकं घेऊन ती गोपिका मधुवनामध्ये यायला लागली आणि त्या ठिकाणी येऊन दही घ्या म्हणायला लागली. एक गोपिका पाहिजे मला, दही विकणारी एक गोपिका, या लवकर, इथं मटका आहे, लवकर या, मला घरी जायचं आहे. दही घ्या रे, दहिया रे, दहिया रे, दहिया रे, दहिया रे, दहिया रे, गोकुळ जाया भगवती जाया गोकुळ जाया भगवती जाया दहिया रे, दहिया रे, गोविंद रे, दहिया रे. दही घ्या करत आली ही गवळण. एक गवळण तर अशी होती, परमात्माने ज्यावेळेस बासरी वाजवली ना, तिला सासूरवास होता. ती जायला निघाली, सासूने अडवलं, ए कुठे चालली म्हणे, माझ्याकरता माझा कृष्ण बासरी वाजव, चल हो घरी. सासूरवास होता, तिला घरामध्ये नेलं, एका खोलीमध्ये बंद केलं. परमात्माला विनवणी करायला लागली, देवा मी आज येऊ शकत नाही रास लीलेला. परमात्मा त्या ठिकाणी आले गुप्त रूपामध्ये, घराचं दार उघडलं, तिला मुक्त केलं, तिला रास लीलेला पाठवलं. एक गोपिका तर अशी होती का त्या गोपिकेला पती मारायचा. रास लीलेला जायला निघाली, त्यावेळेस पती म्हणाला, कुठे निघाली म्हणे, रास लीलेला चालली, चल हो घरी. तिला खूप मारलं आणि एका खांबाला बांधून ठेवलं. ज्यावेळेस खांबाला बांधून ठेवलं, परमात्माची विनवणी करायला लागली, प्रभु आप तो मेरे लिए बंसी बजा रहे लेकिन मैं नहीं आ सकती. तो परमात्मा स्वयं वहाँ प्रकट हो गए और अपने आप को बंधवा लिया और उस गोपिका को रास लीला में भेज दिया.
अशा अनेक गोपिका त्या ठिकाणी यायला लागल्या. एका गोपिकेला सासूने सांगितलं, जा यमुनेच्या तीरावर जा आणि माझ्याकरिता आंघोळी करता घडा भरून पाणी आण. म्हणून ती गोपिका यमुनेच्या तीरावर गेली आणि तिने पाण्याने घडा भरला, डोक्यावर घेतला, यायला लागली घरी. पण तेवढ्यात नेमकं बासरीचा आवाज तिच्या कानावर आला आणि देहभान विसरली. घरी न जाता ती मधुवनामध्ये आली आणि त्या ठिकाणी म्हणायला लागली, घागर घेऊन एक गवळण आहे याच्यातली. कारण इथे पुरुषांना प्रवेश नाही आहे रासलीलेमध्ये. लवकर या, वेळ होऊन राहिला, मला 9:15 वाजता घरी जायचं आहे. हो 9:15 वाजता, आज 9:15 वाजता सोडणार आहे मी. घागर घेऊन निघाली पाना गौरण. घागर घेऊन निघाली पाना गौरण. गोपिका रासलीलेमध्ये यायला लागल्या. एक गोपिका तर आपलं घर सारवत होती. परमात्माने बासरी वाजवली, देहभान विसरली आणि ते घर सारवण्याचं वस्त्रच घेऊन ते रासलीलेमध्ये गेली. एक गोपिका अशी होती, तिला माहिती होतं की आज रासलीला आहे, भगवंत जरूर बासरी वाजवणार, म्हणून ती शृंगार करायला लागली. आपल्या शृंगार गृहामध्ये गेली आणि शृंगार करायला लागली. नेमका भगवंताने बासरी वाजवली आणि त्या बासरीचा आवाज तिच्या कानावर गेला आणि देहभान विसरली. ज्यावेळेस देहभान विसरली त्यावेळेस ती होटाला लिपस्टिक लावत होती. विसरली होटाला लिपस्टिक लावायचं आहे, ते लिपस्टिक ती डोळ्याला लावायला लागली. देहभान विसरली आणि डोळ्याचं जे काजळ होतं ते होटायला लावायला लागले. पायामध्ये जे पैजण होते ते हातात घालायला लागली आणि हातातले जे कंगन होते ते पायात घालायला. वेडी झाली, दिवाणी झाली भगवान गोपाल कृष्णाची. एक गवळण या
या त्या ताईला बोलावा. या तुम्ही आता या लवकर. रात दिन में शाम पिया बस तेरे ख्याल में रहती हूँ. सारी दुनिया शाम शाम कहती हूँ. मैं तो दीवानी बनी, ओ दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी. दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी. शाम पिया मैं तो दीवानी बनी रे शाम पिया. ही गोपिका वेडी झाली, परमात्माच्या प्रेमामध्ये दिवाणी झाली आणि ही गोपिका दिवाणी बनून आज मधुवनामध्ये आली. अनेक देवी देवता या रासलीलेमध्ये आले. सर्व ऋषीमुनी आज स्त्रीचा वेश धारण करून या रासलीलेमध्ये आले. परमात्माने विचार केला की जोपर्यंत माझे महादेव या रासलीलेमध्ये येणार नाही तोपर्यंत रासलीला सुद्धा पूर्ण होणार नाही. कारण कामदेव हा केव्हा केव्हा मी कामबाण चालवतो आणि केव्हा केव्हा नाही विचार करत होता. आता कामबाण चालवावा, नंतर चालवावा. म्हणून भगवान परमात्माने काय केलं, गोपाल कृष्णाने काय केलं, बासरी वाजवली. बासरीचा आवाज कैलासावर गेला. ज्यावेळेस कैलासावर गेला त्यावेळेस पार्वती आई साहेब काय करत होत्या, तयारी करत होत्या रासलीलेला जाण्याकरिता. महादेवाने पाहिलं पार्वती कुठे चालली, म्हणे तुम्हाला माहिती नाही का बासरी वाजत आहे ना, ऐकू येत नाही का तुम्हाला, मी आज रासलीलेला चालली. म्हणे पार्वती मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे. नाही नाही बाबा तुम्ही नाही यायचं, तुम्हाला माहिती आहे का त्या ठिकाणी फक्त स्त्रिया आहे, स्त्रियांनाच प्रवेश आहे. नाही नाही मी येणार. स्वामी तुम्हाला सांगितलं ना त्या ठिकाणी स्त्रिया आहेत, त्या काय म्हणतील का ग पार्वती,
तू अगरबत्तीच्या कुरकुडलं वांग एवढी पाहायला सुंदर, आणि तुझा नवरा कागब असा दिसतो, अंगाला भस्म लावलेला आहे, व्याग्रांबर घातलेला आहे. तुझा नवरा आंघोळ करतो की नाही करत? मला हसतील ना तुमची वेशभूषा पाहून, म्हणून तुम्ही यायचं नाही. बघा आता शाळेतून गणपती आणि कार्तिक येण्याची वेळ झाली, तुम्ही घरीच थांबा, मी चालली बचत गटाच्या मीटिंगला. पार्वती आईसाहेब निघाल्या, मग वृंदावनात येऊन पोहोचल्या. महादेवाने विचार केला मला सुद्धा गेलो पाहिजे, कारण माझं इष्टदैवत आहे, माझ्या हृदयात आहे, आणि माझा परमात्मा रासलीला कसा करतो आहे म्हणून जाऊन पाहिलं पाहिजे. मी सुद्धा रासलीलेमध्ये गेलो पाहिजे, कारण परमात्मा मला बोलवत आहे, पार्वतीला बोलवत नाही तर मला बोलवत आहे. म्हणून आज महादेव लपत छपत निघाले. म्हणून या महादेवा या, उठा, तुमचा नंबर आला आता. आपल्या पार्वती आई साहेब कुठे आहे ना? इथे या. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. म्हणून आज महादेव रासलीलेला जाण्याकरिता पार्वतीला हट्ट करत आहे, आणि महादेव सुद्धा वृंदावनामध्ये येऊन पोहोचले आणि पार्वतीला सांगायला लागले मला सुद्धा मधुवनामध्ये जायचं आहे. पार्वती म्हणाली की तुम्हाला मधुवनामध्ये? नाही महादेवा, त्या ठिकाणी फक्त स्त्रियांनाच प्रवेश आहे, तुम्हाला प्रवेश नाही आहे. तर महादेव म्हणायला लागले की मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे. एक दिन वो भोले, एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रिज किनारे वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं। पार्वती से माता के हाल मामा ने त्रिपुरारी गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं। एक दिन वो भोले भंडारी बन के ब्रिज किनारे वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं।
गए हैं, वृंदावन आ गए हैं। एक दिन वो बोले सरकार अपने दिल के नारे पे खुलने आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, खुलने आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, रचने आ गए हैं, वृंदावन आ गए आज भोले बाबा पार्वतीला हट्ट करायला लागले, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे. पार्वती सांगायला लागली, त्या ठिकाणी एक कृष्ण सोडून दुसरा कोणी पुरुष नाही आहे. कृष्ण सोडून दुसरा कोणी पुरुष त्या ठिकाणी नाही आहे. मग महादेव सांगायला लागले, एक काम करणं, त्या ठिकाणी सर्व स्त्रियाच आहे ना, मग ऐसा बना दो मुझे. ऐसा यानी कैसा? ऐसा नहीं, ऐसा बना दो, ऐसा इधर के जैसा बना दो, ऐसा बना दो मुझे. कोई न जाने इस राज को राज कहने दो. इशारों को अगर समझो तो राज को राज रहने दो. कोई न जाने इस राज को. और कोई पूछेगा भी तो बोल देना, मैं हूँ सहेली तेरी, ऐसा बताना ब्रजराज को. और तुम्हारे जैसी हाथ में चूड़ी और पहन के साड़ी और चाल चलो मतवाली, बस ऐसा बना दो मुझे. पार्वती म्हणे, एवढा हट्ट करतात, चला ठीक आहे, पण मला नवल वाटायला लागलं. तुम्ही स्त्रियांचे कपडे, महादेव म्हणे त्याच्यात काय नवल आहे? एखाद्या दिवशी पुरुषांनी सुद्धा स्त्रियांचे कपडे घालून पाहावं. स्त्रियांनी घालत काय पुरुषांचे कपडे? घालत नाही का पुरुषांचे कपडे? नागपूरला जात असताना मी बसमध्ये बसलो, एक सीट खाली होती, त्या एका सीटवर एक दादा बसले होते. म्हटलं, दादा सरकता काय तिकडे, थोडेसे बसू देता काय? तर ते दादा काय म्हणे, मी काय तुम्हाला दादा दिसून राहिलो काय? मी दादी आहे ना. आता जीन्स पॅन्ट घालून घेतला, ते टी शर्ट घालून घेतला, आता दादा होय का दादी होय कोण पाहायला? केस होते ते उंदरानं कतरलेले. ज्याप्रमाणे स्त्रिया पुरुषांचा वेश धारण करतात, एखाद्या दिवशी पुरुषांनी स्त्रियांचा वेश धारण करून पाहावं. नाही देखत तर मावल्या घराच्या बाहेर गेल्यानंतर आपले कपाट हुसकाव आणि त्यातल्या साड्या काढून एकांतातच स्त्री बनवून पाहावं. महादेव म्हणे मला स्त्री बनवून दे. म्हणून आज महादेवाची स्त्री बनायला लागले, गोपी बनायला लागले. कशी गोपी बनायला लागली? महादेवाच्या अंगाला कितीतरी दिवस झाले भस्म होतं, ते भस्म काढायला लागली. भस्म काही निघत नाही. सोड्यात टाकलं महादेवाला, सर्फात टाकलं, सर्फातलं काढलं, निरम्यात टाकलं, निरम्यातलं काढलं, एरियलमध्ये टाकलं, एरियलमधलं काढलं, टाईटमध्ये टाकलं. महादेवाच्या अंगाचं काही भस्म निघत नव्हतं. शेवटी महादेवाला वॉशिंग मशीनमध्ये टाकावं लागलं. वॉशिंग मशीनमधून काढलं महादेवाला, झटक झुटक केलं. पुन्हा महादेवाच्या अंगाला साबण लावून दिली, इंटरनॅशनल लक्स. त्यानंतर शॅम्पू लावून दिला, शॅम्पूने केस धुवून दिले. कितीतरी दिवस झाले केसाच्या चोंबळ्या झाल्या होत्या. महादेवाचा स्वच्छ आंघोळ करून दिली. महादेवाला झटक झुटक केलं, महादेवाला वाळू घालून दिलं, महादेवाला पुष्पास केलं आणि महादेवाला साडी घालायला लागली. आता साडी ती पार्वतीची. आता पार्वतीची साडी म्हणजे 5 मीटरची, ती महादेवाला होणार आहे का? महादेव म्हणजे महादेवाचं शरीर म्हणजे कसं 2-4 बाईचे एकच महादेव. साडीला साड्या 2-4 साड्या जोडल्या, महादेवाला घालून दिल्या. आणि महादेवाला घालून दिल्यानंतर पार्वती आपली चोळी घालायला लागली. आता पार्वतीची चोळी महादेवाला थोडीच होणार आहे, म्हणून शिंप्याच्या दुकानातून 4 मीटरची चोळी शिवून आणली, महादेवाला घालून दिली. हातामध्ये कंगन घालायला लागली, ते कंगन होत नव्हते. शेवटी चांदीचे तोडे करून आणावं लागले आणि हातात घालून द्यावं लागले. महादेवाला पावडर लावलं. आता महादेवाचं पावडर म्हणजे काय? भस्म. महादेवाच्या तोंडाला दिलं भस्म लावून. महादेवाला पहिले फेऱ्यान लवली लावलं, त्याच्यावर पावडर लावलं. महादेवाची वेणी घालून दिली आणि वेणी घालून दिल्यानंतर महादेवाला लिपस्टिक लावून दिलं. आता भुरा भुरा चेहरा झाल्यावर त्याच्यावर लाल लाल लिपस्टिक कशी दिसते? पार्वतीला हसू यायला लागलं. म्हणे अजून टिकली लावली नाही. टिकली पाहायला लागली, टिकली काही दिसली नाही. स्वतःच्याच कपाळाची टिकली काढली आणि महादेवाला चिटकून दिली. टिकली तर टिकली, नाही तर म्हणे हुकली.
आणि महादेवाच्या डोक्यावर घुंगट दिला. आज महादेव कोण झाले? गोपेश्वर भगवान झाले. गोपी झाले महादेव, म्हणून त्यांना म्हणतात तर गोपेश्वर भगवान. वृंदावनाला जर तुम्ही गेले ना तर वृंदावन आणि गोकुळाच्या मधोमध गोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आज गोपी झाले महादेव. आणि महादेवाला पार्वतीने सांगितलं, हे बघा आपण रासलीलेमध्ये चाललो आहोत आणि कोणासोबत बोलायचं नाही, कोणी विचारलं तर काहीच बोलायचं नाही, फक्त मीच बोलणार आहे. आणि निघालं हे सोंग. ज्यावेळेस हे सोंग निघालं त्यावेळेस भगवान गोपाल कृष्णाने पाहिलं, आत्ता जमलं, माझे इष्टदैवत भगवान महादेव रासलीलेला आले. म्हणून गोपाल कृष्ण समोर गेले स्वागत करण्याकरता. विचारलं पार्वतीला, अगं आई साहेब कोण आहे? म्हणे माझी मैत्रीण आहे. म्हणे आई साहेब एवढी जाडीजुडी मैत्रीण तुमची? म्हणे खात्या पित्या घरची आहे, माझी कॉलेजची मैत्रीण आहे. आई साहेब मला तुमच्या मैत्रिणीचं मुख पाहू द्याल? म्हणे नाही, यांच्या कुळामध्ये रीत आहे की यांचं मुख परपुरुषाने पाहायचं नसतं. नाही मला पाहू द्या ना. पार्वती दोन्ही हात असे करत होती, महादेवाचं मुख पाहू देत नव्हती. शेवटी गोपाल कृष्णाला वाटलं की आता आईसाहेब आपल्याला मुख पाहू देत नाही, आपल्याला तर आपल्या इष्टदैवतांचं दर्शन करावं लागणार आहे. म्हणून कृष्णाने कमरीमधली बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली. सुंदर अशी बासरी वाजवायला लागले. ज्यावेळेस सुंदर अशी बासरी वाजवायला लागले ते बासरीचे शब्द स्वर महादेवाच्या कानावर पडले आणि महादेव तांडव करायला लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
महादेव तांडव करता करता महादेवाची साडी केव्हा गळून पडली महादेवाला माहित नाही. ज्यावेळेस महादेवाची साडी गळून पडली हा कामदेव वाट पाहून राहिला होता केव्हा केव्हा मी गोपाल कृष्णावर बाण चालवतो. जसं महादेवाला पाहिलं साडीमध्ये कामदेवाने आपलं धोतर धरलं उलटा रिवर्स गिअर टाकला आणि सांगितलं इसके बाद मैं कभी इधर आऊंगाच नाही. म्हणून रासलीलेमध्ये काम नाही आहे. का काम नाही आहे? कारण वाची वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. मग ज्या ठिकाणी महादेव आहे त्या ठिकाणी काम असेल का? महादेवाला पाहून कामदेव पडून गेले. सुंदर अशी रासलीला त्या ठिकाणी संपन्न झाली. सर्व आपापल्या घरी निघून गेले. पुढे नारदाने हातामध्ये विणा घेतल्या चिपड्या घेतल्या आणि नारदजी महाराज कळ लावायला कंसाजवळ गेले आणि कंसाला सांगायला लागले. आग लावायला गेले कंसाजवळ. नारदजी महाराज संत आहे आणि संतांना आग कशी लावायची माहिती आहे पण संतांना आग कशी विझवायची आहे ते सुद्धा माहिती आहे. तुम्हाला आम्हाला फक्त आग लावणे माहिती आहे आग विझवणे माहिती नाही. आग लावणे माहिती आहे. आम्ही एवढी मोठी आग लावून दिली पेपरला वाचा टीव्हीवर बातम्या पहा जिकडे तिकडे आगच लागलेली आहे. पेटले हे रान सारे कोण विझवी त्याला विचारा जाऊन शहाण्याला. ही आग विझवणारा शहाणा कोण आहे? तो शहाणा म्हणजे फक्त एक परमात्मा आहे. आम्ही आग लावतो स्वतःच्या स्वार्थाकरिता आणि संत आग लावतात जगाच्या कल्याणाकरिता. अरे आमच्याकडून जर कोणाचं जर चांगलं होत नसेल तर कोणाविषयी वाईट तरी चिंतू नका. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. बन न सको भगवान यदि तुम कम से कम इंसान बनो. ना कभी हैवान बनो ना कभी शैतान बनो. भला किसी का कर न सको तो बुरा भी किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. आमच्याकडून कोणाचं चांगलं होत नसेल ना तर त्यांच्याविषयी वाईट तरी चिंतू नका. म्हणून आज नारदजी महाराज कंसाकडे आग लावायला गेले. कंसा तुला माहिती आहे वसुदेव देवकीचा मुलगा कुठे आहे? म्हणे माहिती आहे. म्हणे मूर्खा त्याला मारण्याचा काही प्रयत्न करशील का? अनेक प्रयत्न केले अनेक दैत्य पाठवले पण सर्व प्रयत्न असफल झाले. म्हणे एक काम कर आता त्याला मारण्याकरता प्रयत्न करू नको त्याला इथे बोलाव आणि इथे बोलावून त्याला मार. म्हणे तो येणार नाही. म्हणे येईल. तू एक काम कर काहीतरी निमित्त पाहिजे आणि निमित्त कोणतं पाहिजे? तुझ्याकडे जो धनुष्य आहे ना त्या धनुष्याच्या निमित्ताने धनुर् या यज्ञाचं नियोजन कर आणि त्याला बोलावणं पाठव. आणि बोलावणं कोणाकडून पाठवावं? कारण अनेक दैत्य पाठवले त्यातला एकही परत आला नाही. म्हणे एक काम कर वसुदेवाचा मित्र आहे ना त्याचं नाव आहे अक्रूर. अक्रूराला पाठव. अक्रूरजी महाराजांना बोलावण्यात आलं. अक्रूरजी महाराजांना सांगितलं की उद्या माझा सोन्याचा रथ घेऊन तुम्हाला गोकुळाला जायचं आहे वृंदावनाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी वसुदेव देवकीचे 2 मुलं आहे
कृष्ण आणि बलराम यांना सोबत घेऊन यायचं आणि त्यांना सांगायचं आहे की तुमच्या मामाने तुम्हाला धनुर्या घेण्याकरता या ठिकाणी बोलावलं आहे. अक्रूरजी महाराज विचार करायला लागले, हा कंस दृष्ट आहे, माझ्या कृष्णाला, माझ्या कानाला, माझ्या कन्हैयाला या ठिकाणी कपटाने माझ्याकडून बोलवून माझ्या कन्हैयाला इजा तर पोहोचवणार नाही ना. आणि मी जर गेलो नाही तर हा कंस मला मारल्याशिवाय राहणार नाही. चला, त्यापेक्षा आपण जर गेलो ना तर माझ्या कन्हैयाचं, माझ्या परमात्माचं मला दर्शन होणार. अक्रूरजी महाराज घरी आले, विचार करायला लागले. चिंता आहे अक्रूरजी महाराजांच्या मनामध्ये, हा दृष्ट कंस माझ्या कन्हैयाला, माझ्या कृष्णाला इजा तर पोहोचवणार नाही ना. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे, पण धन्य आहे मी, मनामध्ये आनंद सुद्धा आहे. उद्या माझ्या परमात्माचं मला दर्शन होणार आहे. अरे, जे योगी हजारो वर्ष तप करतात त्यांना सुद्धा परमात्मा मिळत नाही, त्यांच्या स्वप्नात सुद्धा साधा जात नाही तो परमात्मा, त्या परमात्माचं दर्शन मात्र मला उद्या होणार आहे. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा. अक्रूरजी महाराज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले, स्नान केलं, पूजन केलं, ध्यान केलं. कंसाने सोन्याचा रथ पाठवला, त्यावर अक्रूरजी महाराज बसले आणि वृंदावनाच्या दिशेने ज्यावेळेस जायला निघाले, डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नाही. का डोळ्यातले अश्रू थांबत नाही? कारण ते आनंदाचे अश्रू आहे. धन्य आहे आजचा दिवस, आज मला माझ्या परमात्माचं दर्शन होणार आहे. जो परमात्मा साधा स्वप्नात सुद्धा जात नाही, हजारो वर्ष योगी तप करतात त्यांच्या स्वप्नात जात नाही, पण आज मात्र माझा परमात्मा, मला माझ्या परमात्माचं दर्शन आज होणार आहे. सज्जन हो, ज्या दिवशी संतांचं दर्शन होते, ज्या दिवशी भगवंताचं दर्शन होते, त्या दिवशी तो जीवनातला दिवस धन्य समजावा. ज्या दिवशी भगवंताची कथा तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळते ना, त्या दिवशी तो दिवस जीवनातला धन्य दिवस समजावा. अक्रूरजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा. कृष्णाय वासुदेवाय हरे प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सज्जन हो, ज्या दिवशी भगवंताची कथा ऐकायला मिळेल ना, त्या तो दिवस आपल्या जीवनातला धन्य दिवस समजावा. ज्या दिवशी परमात्माची कथा ऐकायला मिळेल आणि डोळ्यातून जर अश्रूच्या धारा येत असेल तर समजून जावं ते आपलं दर्शन आहे. आज माझ्या परमात्माचं मला दर्शन होणार आहे. दर्शन दोन प्रकारचं आहे, एक दर्शन आहे आणि दुसरं प्रदर्शन आहे. मंदिरात गेल्यानंतर जर आपलं जर समाधान होत असेल तर समजून जावं ते खरं दर्शन आहे, आणि मंदिरात गेल्यानंतरही आपलं समाधान होतच नसेल तर समजून जावं की ते फक्त प्रदर्शन आहे. कथा ऐकून जर आपलं समाधान होत नसेल, समजून जावं की ते प्रदर्शन आहे. आणि ज्याही दिवशी भगवंताच्या लीला आपल्याला ऐकायला मिळेल आणि ती भगवंताच्या लीला जर आपल्या हृदयात जर बसत असेल ना, आणि आपल्या डोळ्यातून जर अश्रूच्या धारा जर निघत असेल ना, समजून जावं की हे खरं दर्शन आहे. आज अक्रूरजी महाराजांच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा यायला लागल्या. सज्जन हो, अश्रू दोन प्रकारचे असतात, एक आनंद अश्रू असतात, एक दुःख अश्रू असतात. ज्यावेळेस आपल्यावर अनुकूल परिस्थिती असते त्याही वेळेस आपल्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा येतात. ज्यावेळेस आपल्यावर प्रतिकूल परिस्थिती असते त्याही वेळेस आपल्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा येतात. ज्यावेळेस आपल्यावर दुःखाचा प्रसंग असतो त्याही वेळेस डोळ्यामधून अश्रूच्या धारा येतात. सुखाचा प्रसंग असतो त्याही वेळेस अश्रूच्या धारा येतात. दुःखाश्रू हे गरम असतात आणि सुखाश्रू हे थंड असतात. आज आनंदाचे अश्रू
अक्रोजी महाराजांच्या डोळ्यामधून यायला लागले. रथ वृंदावनाच्या दिशेने हाकायला लागले. रथ थांबवायचे, खाली उतरायचे रथाच्या आणि वृंदावनाच्या दिशेने जो रस्ता जातो त्या रस्त्याची माती घ्यायची, आपल्या मस्तकाला लावायचे. पुन्हा रथ हाकायचे, पुन्हा उतरायचे, पुन्हा ती रस्त्याची माती आपल्या मस्तकाला धारण करायचे.